नाराज भुजबळ समर्थकांकडून आता बॅनरबाजी करण्यात आली आहे। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहेत नाशिकमध्ये। भुजबळांच्या फार्म हाऊस बाहेर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह समता परिषदेच्या दिलीप खैरे यांचाही बॅनरवरती फोटो असल्याचं पाहायला मिळतंय। यानंतर थेट जाऊयात नाशिकला। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेशजी, एकीकडे समता परिषदेची तयारी सुरू आहे, भुजबळ हे फक्त पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा करणार असं कळतंय आणि त्याआधी भुजबळांच्या फार्म हाऊस बाहेर सध्या बॅनरबाजी देखील बघायला मिळतेय। या सगळ्यांचा नेमका अर्थ काय, नेमकं काय काय घडतंय? खरं तर छगन भुजबळ हे नाराज आहेत, त्यांना मंत्रिपद मिळेल आणि त्यानंतर पालकमंत्रीपद पण मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र ते काही झालं नाही आणि त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत आणि सरळ आज नाशिकच्या आपल्या या फार्म हाऊसवर आलेले आहेत। आज ते नाशिकच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत। अनेक कार्यकर्ते आज नाशिकमध्ये या ठिकाणी आले आहेत, काही बाहेर परदेशातून आपल्या सोलापूर वगैरे वेगवेगळ्या भागातून पण आलेले आहेत। आपण कुठून आलेला आहात? मी सोलापूर जिल्ह्यातून आलो। माढा तालुका संत सावता महाराजांचं जे माळी समाजाचं आराध्य दैवत आहे त्या परिसरातून मी या ठिकाणी आलेलो आहे। आपण कशासाठी आलाय तिथे? आदरणीय आमचे सर्वांचं दैवत साहेबांना मंत्रिपदापासून डावलल्यानं साहेबांचा जो काय साहेबांवर लोक जे प्रेम करतात आणि जो विकास पुरुष म्हणून ज्यांना पाहिलं जातं आणि अशा विकास पुरुषाला गेली अनेक वर्ष विविध तीर्थक्षेत्राचा विकास असेल, विविध पर्यटन स्थळाचा विकास असेल, विविध समाज घटकांचा विकास असेल, अशा विकासाला वाचास फोडण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं आणि अशा दैवताला आणि अशा ज्येष्ठांचा अपमान या महाराष्ट्रात करू नये। भगवान तुम्हाला वाटतंय एकूण? मी नाशिकहूनच आहे, मी डॉक्टर पाटील म्हणून आहे आणि गेल्या 40 वर्षापासून मी साहेबांबरोबर आहे आणि मी सुप्त कार्यकर्ता आहे। ओके, आपण सुप्त कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या ठिकाणी आहेत अजित पवार गटाचे। काय वाटतंय आपल्याला एकूणच आज मेळावा, आज कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत, काय भूमिका असेल? आदरणीय भुजबळ साहेब हे संपूर्ण देशाचे ओबीसी नेते आहेत। महायुतीमध्ये भुजबळ साहेबांना मंत्रिपद हे त्यांच्या कुटुंबाला गरज नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य ओबीसी सर्वसामान्य जनतेला गरज आहेत। सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इच्छा आहेत साहेबांना महायुतीमध्ये लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं अशी सर्व कार्यकर्त्यांची। भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे पण या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी सगळीकडे बॅनरबाजी जी आपण बघतोय ती त्यांची या ठिकाणी दिसून येते। काय भूमिका असेल साहेबांची आणि तुम्हाला काय वाटतं काय घ्यावी भूमिका साहेबांनी? बस आता अन्याय तर झालेला आहे। आता साहेब आज आणि उद्या येवला, लासलगाव आणि नाशिकमध्ये चर्चा करून काय तो निर्णय घेतील आणि साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर सर्व ओबीसी समाज असेल। समता परिषदेची बैठक उद्या आयोजित करण्यात आली असं ऐकतोय, नेमकं काय? हो, महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक उद्या घेण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये साहेब चर्चा करतील सर्वांशी। एकूणच उद्या समता परिषदेची बैठक नाशिकमध्येच घेण्यात येईल आणि त्यानंतर भुजबळ साहेब आपला निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे। एकूणच आज सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते त्यांची मतं जाणून घेतील आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करतील। निश्चित योगेशजी, भुजबळांना विषम वागणूक मिळाली असं सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवतच आहे आणि त्याबद्दल स्वतः भुजबळ समता परिषदेत नेमकं काय म्हणतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।